चला, एका बाजूला आई आहे, दुसऱ्या बाजूला सासूबाई आहे. या दोघींच्या मध्ये बसलंय. कसं वाटतंय आता तुम्हाला? एकदम सेफ सिक्युअर्ड. हो. बरं, आता तुम्ही सांगा की लहानपणापासून इतके सगळे वेगवेगळे छंद यांचे तुम्ही जोपासलेले आहेत आणि आता आणखी काही महिन्यांनी ही तुमची लेक आता सासरी जाणार. काय म्हणजे साधारण ते 6 महिने कसे असतील आता? 6 महिने म्हणजे आता 6 महिन्यांनी जाणार याचं खूपच दुःख आहे, पण चांगल्या घरी जाणार त्याचा आनंद सुद्धा आहे. आणि लहानपणापासून तिच्यामुळे मला पण खूप म्हणजे सगळेजण ओळखायचे काश्मीराची आई म्हणून. म्हणजे असं लहानपणापासून इतक्या इव्हेंटमध्ये तिने भाग घेतला आहे आणि इतक्या स्पर्धांमध्ये तिने फर्स्ट प्राइजेस मिळवले की त्याच्यामुळे सगळीजणं मला ओळखतात की काश्मीराची आई म्हणून. असं तिने खूप सन्मान दिला आहे आत्तापर्यंत आई म्हणून. आई म्हणून. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची तिला स्पोर्ट्समन म्हणून स्कॉलरशिप मिळते. शाळेतून तिला दरवर्षी स्कॉलरशिप मिळायची एक स्पोर्ट्समन म्हणून. मग त्याचा पण अभिमान. आणि एकदा आम्ही ह्याला गेलो होतो तारकल्लीला डॉल्फिन बघण्यासाठी. तर अगदी समुद्राच्या मध्यावर आम्हाला तिथे नेलं. मग त्या नावाडी होता तिथे. त्याला हिने विचारलं की इथे समुद्रात इथे पोहलं तर चालेल का? तो म्हणाला हो, आम्ही इथे पोहतो. असं म्हटल्याबरोबर हिने सरळ तिथे आतमध्ये उडी मारली समुद्रामध्ये आणि पोहायला लागली. आणि सगळीजणं आम्ही असे चकित होऊन बघतच बसलो, आता काय होणार एवढ्या. तिला पोहता येतं, पण ते समुद्र म्हणजे अगदी खोल समुद्र, अगदी आतमध्ये. आणि तिच्या पाठोपाठ तिचा कझिन, भाऊ, बहीण सगळीजणं पोहायला गेले आणि आम्ही बघतच बसलो. दुसरीला तर मी पकडून ठेवलं, तू आणि नको. पण ही आवड होती का पहिल्यापासून? हो, का अथांग सागरामध्ये भीती नाही वाटली उडी मारताना? नाही, असे ॲडव्हेंचर्स करायला खूप आवडतं खूप. सासूबाई बघा, अशी ही आता लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे. मग काय या लक्ष्मीच्या स्वागताची काय विशेष तयारी केली? विशेष तयारी म्हणजे येणार आहे म्हणून पहिला खूप आनंद झाला. घरी सगळ्यांनी म्हणजे तिला सून म्हणून येणार म्हणून एक्सेप्ट पण केलं. आणि तयारी अशी स्पेशल म्हणजे तिला जे काय आवडेल, तिला ज्यात आनंद वाटेल त्या गोष्टींमध्ये आम्ही जास्त भर देऊ. त्यामुळे घरचं वातावरणही प्रसन्न राहील, तिलाही आनंद वाटेल. बरं, आता काही दिवसांनी 6 महिन्यानंतरचं विचारतोय. म्हणजे अजून मुहूर्त ठरायचा आहे, हॉल नक्की झालाय की नाही मला माहित नाही, पत्रिका छापायच्या आहेत, ते सगळं सुरू होईल आता. पण यामध्ये जेव्हा 6 महिन्यांनी तुम्ही त्यांच्याकडे जाल, या घरातलं नेमकं काय मिस करा? मला असं वाटतं की म्हणजे टू बी टेकन इन अ राईट मॅनर, बट भांडणं मिस करेन जास्त बहिणीबरोबर कपड्यांवरून की तू माझे कपडे घालू नकोस आणि तू हे नको घेऊस, माझं ते नको घेऊस. पण तिथे कोणी नसेल माझे कपडे शेअर करायला, तेव्हा मी असं तिला जनरली बोलते की तू घालू नकोस कपडे आणि असं सगळं. ते मजेत, पण ते खूप मिस करेन. तेव्हा मी माझेच कपडे फक्त घालेन आणि काय एक्साइटमेंट नसणार आणि म्हणजे असं भांडायला कोणी नसणार आणि शेअर करायला जास्त. आणि आईचं प्रेम आणि प्रत्येक वेळी मी कितीही बोलले तरी नेहमी डबा बनवून देणार. असं 2-3 तासासाठी पण बाहेर गेले तरी काहीतरी बॅगमध्ये टाकणार, फ्रूट्स वगैरे काहीतरी. आणखी काय सांगायचं तुम्हाला? काय बोलायला आवडेल? बोलणार म्हणजे काय, ती सासरी गेल्यावर आम्हाला अगदी घर रिकामं वाटेल. खूप मिस करू. तिची उणीव भासतच. आता सासर कुठे? इथेच गोरेगावला महिंद्रा गार्डन पाटकर जवळच आहे. हो. हा, वहिनी म्हणजे वहिनी होणार ना? मला कळलं नाही कोणाला बोलतोय मी. नाही, आता आमची ताई होणार वहिनी, असं आहे ना थोडक्यात. त्या गप्पा अशाच आपण सुरू ठेवणार आहोत. फक्त आत्ता घेणार आहोत काही क्षणांची विश्रांती आणि आता भेटणार संपूर्ण कुटुंबाला. कारण मला विचारायचं आहे यांना की नेमकं त्या घराकडनं आज जर 5 गोष्टी मागायच्या झाल्या तर त्या कोणत्या मागा?